ती MCA CET देणारा या वर्षीला त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन CETसाठी अर्ज केलेला आहे। तर त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे, तर सर्वप्रथम तुम्हाला CET सेलच्या साईडला यायचं आहे। साईडला आल्यानंतर बघू शकता तुम्ही की 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे CET एक्झामिनेशन पोर्टल म्हणून। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक ID आहे आणि एक पासवर्ड आहे। जो ID आणि पासवर्ड आपण जेव्हा फॉर्म फिल केला होता तेव्हा आपल्याला मिळालेला आहे किंवा आपण सेट केलेला आहे। कारण यामध्ये आपला जो ID आहे तो आपला ईमेल ID आहे आणि पासवर्ड तुम्ही स्वतः तुम्हाला सेट करायचा होता XYZ म्हणून, तर तुम्ही तो पासवर्ड सेट केलेला आहे। तर ID टाका म्हणजे ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्हाला हॉल तिकीट लॉग इनमधूनच काढता येणार आहे, बाहेर ऑप्शन दिलेलं नाही आहे। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे हॉल तिकीट बघू शकता PGमध्ये, इथे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही तुमचे हॉल तिकीट बघू शकता। तर इथूनच तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहे। दुसरे तुम्हाला कोणतेही ऑप्शन CETकडून देण्यात आलेले नाही आहे। तर लॉग इन करा, लॉग इनमध्ये हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी CET भरलेली आहे त्यांनाच फक्त तिथे तुमची हॉल तिकीट दिसून पडणार, बाकी विद्यार्थ्यांना MCAची हॉल तिकीट दिसणार नाही आहे। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या मॉर्निंगपर्यंत तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर जी प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्या प्रोसेसची तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या, कारण जो टाइम टेबल आलेला आहे त्या टाइम टेबलनुसार तुम्ही बघू शकता की तुमचा पेपर कधी आहे। तर बघा MCA CET 2025, तर 23 मार्च 2025ला तुमचा पेपर आहे। म्हणजे ज्यांनी CETचा अर्ज केलेला असेल MCAसाठी त्यांचा 23 तारखेला पेपर आहे, म्हणून आज किंवा उद्यापर्यंत तुमची हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर MCA CETबद्दल किंवा रिझल्ट हॉल तिकीटबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।